तर आंदोलन मागे घेण्यासाठी आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी धमकावल्याचा दावा अभिजित दिपकेंनी केलाय। दिल्लीतील आंदोलनासंदर्भात अभिजित दिपकेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आपला जीव गेला तरी भाजपमध्ये जाणार नाही असं म्हणत आपल्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप दिपकेंनी केलाय। दरम्यान भाजपला बदनाम न करता कुणी धमकावलं हे जाहीर करण्याचं आवाहन मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। त्यांचे ऑफर आले तुम्हाला किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। तुम्हाला ऑफर आली? चालू होतं, धमकी आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं। बीजेपी मध्ये या नाही तर आईबाप हो, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? मी आपल्याला आवर्जून सांगेल, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्याने आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। त्यांना असं वाटतं की अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाहीतर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे एकजुटीला। काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये काही नेते आहेत की त्या नेत्यांना मीडियामध्ये काय बोललं तर आपलं मीडिया दाखवेल, खमंग काय असेल, TRP कुठल्या विधानाला मिळेल, अशा प्रकारची विधानं दुर्दैवाने ते करत असतात। तुम्हाला धमकी दिले, दाखवा कुठला कागद आहे, फोनवर आले, द्या कुठला नंबर आहे हिंमत नाही। फक्त मीडियावर कुठेतरी ते आलं पाहिजे म्हणून करू नका। तुम्हाला राजकारण करायचं जरूर करा, पण धादांत खोटं बोलण्याचं काम करू नका। भारतीय जनता पार्टी ही संवादावर विश्वास ठेवते, इथे कोणाला धमक्या दडपशाही करण्याची आम्हाला गरज वाटत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने भाजपच्या नावाने कुठल्याही पद्धतीने खडे फोडायचे असतील तर तुम्ही केवळ राजकारण करू इच्छिता, हा त्याचा अर्थ आहे, इतकाच त्याचा अर्थ काढावा लागेल।